हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या. जीजू, ताई कुठे बाहेर गेलीये का? हो, पण बाहेर गेली नाहीये. मी तिला घराबाहेर काढलंय. तू आपल्या घरी जा. जेव्हा अपूर्वला त्याच्या चुकीची जाणीव होईल तेव्हा तो स्वतः येईल तुला घ्यायला. तुम्हाला तर कल्पना आहेच की माझ्या घरचे किती मोठ्या संकटात आहेत आणि म्हणूनच मी तिथे नाही जाणार. हे तू बरोबर नाही केलंस अपूर्व. तृष्णाला तू घराबाहेरच काढून टाकलंस. मग काय चुकीचं वागलो आई? ज्या मुलीने माझा विश्वास गमावला, तुझा आदर नाही केला, पूजाचा आदर नाही केला, आणि तू ऐकलंस ना? जाता जाता काय नको नको ते बोलून गेलीये ती. तुला तर तुझ्या वहिनीचा स्वभाव माहितीच आहे. एवढे वर्ष मी तिच्या स्वभावामुळे भरडला जात होतो आणि आता माझी सून तृष्णाही तिच्या द्वेषाची शिकार बनते. आता जे काही घडलं ते विसरून जा, कारण ना यात मी काही करू शकत ना कोणी दुसरा. पण हो, मी इतकं नक्की करू शकतो की या देवळात राहण्याची अनुमती देऊ शकतो. पण काशीनाथ, अरे आमच्या इथे राहण्याला मंदिर समितीच्या इतर पदाधिकाऱ्यांचा आक्षेप असू शकतो. त्यांना त्रास होऊ शकतो. कोणाचा काहीही आक्षेप असणार नाही, कारण त्या बदल्यात तू आणि तुझी ही सून मंदिराची कामं करा, आणि जे लोक या मंदिराची कामं करतात त्यांना या मंदिरात राहण्याची अनुमती आहे. आता तू या मंदिराचं काम सांभाळ आणि दोघही इथेच राहा. मी तुझ्या उपकारांची परतफेड कशी करेन मला माहित नाही, पण एक मित्र होण्याचं कर्तव्य आज तू पुरेपूर पार पडलंस. हे बघ, तू कदाचित विसरला असशील, पण तू तुझ्या काळात फक्त मलाच नाही तर अनेकांना अजिबात मागे पुढे न बघता मदत करायचास. आणि आज तुझ्यावर वाईट परिस्थिती आहे, आणि जर मी यात मदत केली तर यात उपकारांचा प्रश्न कुठे? ठीक आहे काशीनाथ, जोपर्यंत आम्हाला दुसरीकडे कुठे राहायला जागा मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथेच राहू. मी तुला आश्वासन देतो की मी आणि माझ्या सुनेकडून तुला तक्रारीची एकही संधी मिळणार नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मित्रा. मी अजिबात गप्प बसणार नाही. जर माझ्या ताईला काहीही झालं ना तर मी त्यांना अजिबात सोडणार नाही. आकांक्षा बेटा, रागाच्या भरात असं काही करू नकोस, ज्यामुळे प्रकरण आणखी चिघळे. तसंही आपल्याला कुठे माहितीये की तिथे काय घडलं होतं. त्यांनी तृष्णाला घराबाहेर का काढलं? पण आजी, आपल्याला कळणार कसं? परिस्थिती इतकी का बिघडली की ताईला घर सोडावं लागलं? मला जिजूंशी या बाबतीत बोलायलाच हवं. त्यांच्याशिवाय आपल्याला खरं कोण सांगणार आहे? भुवनेश भाऊ. भुवनेश भाऊ आपल्याला सांगतील. तसंही ती एकमेव व्यक्ती आहे त्या घरात
जी आपल्याला सगळं खरं खरं सांगू शकते आणि तेच सांगतील की तृष्णा कुठे आहे. बेटा, तू आत्ता त्यांना फोन लाव. हो आई, तू अगदी बरोबर बोलतेस. तेच आपल्याला सांगू शकतात. हॅलो. हॅलो, नमस्कार अंकल. मी आकांक्षा बोलते. मी ताईशी बोलण्याकरता आत्ताच घरी फोन केला होता, पण मला जिजूनी हे सांगितलं की त्यांनी तिला घराबाहेर काढलंय. हो बेटा, मी तुला फोन आता करणारच होतो. माझी ताई बरी आहे ना? कुठे आहे ती? भाऊसाहेब, तुम्ही तर म्हणाला होता की तुम्ही माझ्या मुलीला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ, तिची काळजी घ्याल. मग हे सगळं कसं घडलं? माझ्या मुलीला घराबाहेर का काढण्यात आलं भाऊसाहेब? ताईसाहेब, तुम्ही माझं म्हणणं तर ऐकून घ्या. आता ऐकण्या बोलण्यासारखं काहीच राहिलं नाहीये भाऊसाहेब. देव जाणे माझी मुलगी कुठे भटकतीये, कुठे गेलीये, काय हाल होत असतील तिचे. मी तिला कुठे शोधू भाऊसाहेब? हे असं झालंच कसं? अहो ताईसाहेब, तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये. मी तुम्हाला म्हणालो होतो, मी नेहमीच तुमच्या मुलीच्या पाठीशी राहीन. मग आजही मी तुमच्या मुलीच्या सोबतच आहे. मला काही कळलं नाही भाऊसाहेब. अपूर्व म्हणाले की ती घरी नाहीये आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही तिच्या बरोबर आहात. हो ताईसाहेब, दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. तृष्णा घरी नाहीये आणि मी तृष्णा सोबत आहे. मी पण तृष्णा सोबत ते घर सोडलंय. हे तुम्ही काय बोलताय भाऊसाहेब? हो ताईसाहेब, इथे सिव्हिल लाईन्सला जे मंदिर आहे, आम्ही दोघेही तिथेच आहोत, मी आणि तृष्णा. भाऊसाहेब, तुम्ही तिथेच थांबा, आम्ही येतो तिकडे. कुठेही जाऊ नका, आम्ही येतोय. सुकन्या आमच्या कन्या. काय झालं सोनबाई? तृष्णाचा काही पत्ता लागला? हो आई, तृष्णा आणि भाऊसाहेबांनी घर सोडून दिलंय आणि ते सिव्हिल लाईन्सला मंदिरात थांबले. भुवनेशने पण घर सोडलं म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय. आई, आपल्याला आत्ताच्या आत्ता ताईकडे जायला हवं. हो बेटा, आपण लगेच निघूया. पण आपण सगळेच नाही जाऊ शकणार. तुझे बाबा पण एकटे आहेत ना, त्यांच्या जवळ कुणी असायला हवं. तू काळजी करू नकोस. तू आणि आकांक्षा जा. मी दीपक जवळ थांबते. मी त्याला सांगेन की तुम्ही बाजारात गेलात म्हणून. नाहीतर तू काळजी करत बसेल ना. बरं आहे. लवकर या. हो हो. सुनबाई, तृष्णाची समजूत काढून तिला घरी घेऊन ये. आपण सगळे मिळून पुढे काय करायला हवं ते ठरवूया. हो आई, चल. तुला काय सांगू पूजा, की आज मला कसं वाटतंय. आज मला असं वाटतंय की पहिल्यांदा आपल्या घरात सुखाचा श्वास घेते मी. आहा. खरंच आई, जेव्हापासून ती तृष्णा या घराबाहेर पडलीये, किती मस्त वाटतंय आपलं घर.
नाहीतर ती दिवसभर आपलं कळकट थोबाड घेऊन अश्रू गळत फिरत बसायची. या दिवसाची वाट तर मी कधीपासून बघत होते. शेवटी माझ्या कष्टाचं फळ मिळालं. काय आई, ते तर होणारच होतं. तुझा प्लॅनच असा होता. अपूर्व दादानी काहीही झालं असतं ना तरी तिला घराबाहेर काढलंच असतं. पण आई, मला एक गोष्ट कळली नाही, तू हे सगळं केलं कसं? मी सांगते तुला. तुला नक्की कळलंय ना की काय करायचंय? कळलं. हे घे ते पार्सल. आणि हे पार्सल योग्य वेळी इथे पोहोचायला हवं. आणि ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. समजलास? कळलं मॅम. आणि त्या मुलाने चांगली ऍक्टिंग केली. काय म्हणाला तो? अहो मॅडम, याच्यावर जो पत्ता लिहिलाय ना तो मिळतच नाहीये. तू बघितलं ताई, जेव्हा वहिनीने त्या लिफाफ्यावर तिच्या घरचा पत्ता बघितला ना तेव्हा वहिनीची हालत खराब झाली होती. तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. तसही पूजा, ती तर या घरातून जाणारच होती. कारण माझी इच्छा होती की तिने या घरात राहू नये. आणि माझ्या घरात तोच राहील जो मला आवडतो. ते तर आहेच आई. पण आई, तू एक गोष्ट विसरतेस. बाबा, तू हा विचार केलाच नाहीस की बाबा कुठे असतील. तुला बाबांची काळजी वाटते? नाही आई, मला एवढीच काळजी वाटते की ती एकटी नाहीये. बाबा तिच्या सोबत आहेत. आपण तिला या घराबाहेर तर काढलंय आई, पण बघ ती खचली नसणार. माहितीये का? कारण बाबा तिच्या पाठीशी उभे असतील. पूजा, मला या गोष्टीची अजिबात काळजी नाहीये. कारण आपल्या समाजात सासरहून बाहेर काढलेल्या बाईसोबत कोणीही राहू दे, तिच्या सासरचं असो किंवा माहेरचं, ती बिचारीच राहते. आणि एक दिवस तिची हीच हतबलता तिची बदनामी बनून जाते. बदनामी तर तिची होणार. आता कोणीही तिच्या सोबत असू देत, आता तर आयुष्यभर तिला बदनामी झेलावी लागेल. उरला प्रश्न तुझ्या बाबांचा. त्यांना तर आरामात बसून फुकटचं घ्यायची सवय झाली होती. 2 दिवस मेहनत करावी लागली ना, त्यांचं डोकं आपोआप ठिकाणावर येईल आणि ते स्वतःच परत येतील. सोड ना गाई. त्यात तृष्णाला तर आपण कसं बसं घराबाहेर काढलंच आहे. आता आपण दादाच्या दुसऱ्या लग्नाविषयी बोलूया. नाही पूजा, एवढ्यात नाही. अजूनही काही अडचणी आहेत आपल्या मार्गात. सगळ्यात आधी आपल्याला त्या दोघांचा घटस्फोट करून घ्यावा लागेल. मगच आपण दुसऱ्या लग्नाचा विचार करू शकतो. हो आई, खरं बोलतेस तू. याचा अर्थ तर दादाला दुसऱ्या लग्न करता तयार करावं लागेल. त्याची मला अजिबात चिंता नाहीये. कारण अपूर्व तेच करेल जे मी सांगेन. सुकन्या आमच्या कन्या. आई, माझ्याकडनं कुठलीही चूक झाली असेल तर प्लीज तुम्ही मला सांगा. मी ती सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. चूक तर झालीये, पण तुझ्याकडून नाही, तुझ्या बापाकडून. त्याची हीच चूक आहे की त्याने तुला 4 कपडे देऊन पाठवलं. अगं, त्याने हाही विचार नाही केला की मी माझ्या मुलाच्या MBA साठी किती पैसे खर्च केले आहेत. तेही हे दिवस बघायला की माझ्या मुलाचं लग्न भिकाऱ्याच्या घरात व्हावं. आता मी माझ्या चुकीची शिक्षा नाही भोगणार. मला माझी चूक सुधारायलाच हवी.
तुला आमच्या घरातून कायमच निघून जायला हवं. अपूर्वच्या आयुष्यातून जायला हवं, जेणेकरून मी माझ्या मुलाचं लग्न एका श्रीमंत आणि चांगल्या घरात करून देईन. पूजा सुरू करायच्या आधी तुमचा नाश्ता तयार ठेवला होता मी. जेव्हा मी विचारलं नाश्ता झालाय की नाही, तेव्हा मला तर काही नाही बोलली. बस न वेळा झालोय तुमच्या या रोजच्या भांडणामध्ये. मला नाश्ताच नाही करायचा, मी निघतो. जर मी रागाच्या भरात तुला काही वाईट साईट बोलले असेल तर मला माफ कर सोनबाई. जर तुला हवं असेल तर मी तुझ्या पाया सुद्धा अहो, आई पडते. आई उठा. अहो तुम्ही हे काय करताय आणि कशासाठी करताय हे सगळं? बस झालं आई, बस. आता यापुढे एक शब्दही बोलायची गरज नाहीये, कारण तुझ्या मुलाचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. बस तुम्हाला हेच विचारायला आले होते की आज रात्री काय बनवू जेवणात? असं कर की रात्रीच्या जेवणासाठी भरलेली कारली बनव. अपूर्वला खूप आवडतात ती. ठीक आहे आई. हे काय कारलं? हो, तुमच्यासाठीच बनवलंय. तुम्हाला खूप आवडतं ना? तुला माहितीये का माझी आवड काय आहे ती? मला कारला आवडत नाही. यापुढे कोणाच्या आवडीनिवडीचं जे काही बनवायचं असेल ना, ते कल्याणीला विचारून बनव. पण बाबा, मी आईंना विचारूनच ही भाजी केली होती. अगं, हे काय बोलतेस तू? जेव्हा तू मला विचारायला आलेलीस तेव्हा मी म्हणाले होते की काहीही बनव कारला सोडून. आणि मी हेही म्हणाले होते की अपूर्वाला कारला आवडत नाही. म्हणाले होते ना? तुझी हिम्मत कशी झाली माझ्या आईवर आरोप करायची? खूप झालं आई, मला आता जेवायचंच नाही. आज तर फक्त कानाखाली मारलंय. बऱ्या बोलानं या घरातून गपचूप स्वतःहूनच निघून जा, नाहीतर माझ्या मुलाकडून धक्के मारून या घरातून हाकलवून काढेन. निघ या घरातून, निघ. अपूर्वा, मला सोडा. सुकन्या आमच्या कन्या. नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार ताईसाहेब. कशी आहे तृष्णा? हो, तृष्णा बरी आहे. ती आत आहे. तुम्ही स्वतःच जाऊन तिला भेटा. पण काका, हे सगळं घडलंच कसं? मला असं म्हणायचंय की अचानक ताईला घर सोडावं लागलं आणि आम्हाला काही कल्पनाच नाही. भाऊसाहेब, मला कुणाबद्दलही बोलायचं नाही. तुमच्याबद्दल तक्रार आहे. तृष्णाच्या लग्नाच्या वेळी तुम्ही आम्हाला वचन दिलं होतं की तृष्णा तुमच्या घरात मुलीप्रमाणे राहील. आणि अचानक आज हे कानावर येतंय. का भाऊसाहेब? अशी काय चूक झाली माझ्या मुलीकडून? शांत व्हा ताईसाहेब, शांत व्हा. चूक तृष्णाची नाहीये. खरं तर चूक माझ्या घरच्यांची आहे. ते आपल्या सुनेच्या गुणांना नाही ओळखू शकले. आणि मी जे तुम्हाला वचन दिलं होतं, मी आजही त्यावर ठाम आहे. मी तुमच्या मुलीला आजवर कधी एकटं पडू दिलं नाहीये. नेहमीच तिला आपली मुलगी म्हणून वागवलं. मी तिच्यासोबत नेहमीच राहिलोय आणि यापुढेही राहील. पण
काका अहो बेटा हे सगळं नंतरही बोलता येईल. आधी तुम्ही जाऊन तृष्णाला भेटा. तिला यावेळी तिच्या घरच्यांची खूप गरज आहे. जाऊन भेटा तिला. तृष्णा आई स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या.